हाय नमस्कार. तर बघू शकताय 1 तासला डॅम्पर भरला आणि आताशी आलोया. चिखल थापुला की आंघोळ केली की लगेच ती 2000 ईट भरली, ठोकळा आणि बारकी ईट चौघांनी. ही टाइम झाला. मग आता बाजार घेऊन आली. हो का, काय थोडा थोडाच आणलाय बघा बाजार. काय बानवला तर फळं नव्हती, एका आठवडा झाला. हो का, एवढीच आणली ती. आणि ज्यात पावशेरच आणली. काय करावं, लेकराला फळं नाही. हो का, बानूबाई कशी झोपली या, उठायला लागली आवाजाने. तर त्या ताईंचा फोन आलता. साड्या दिलेल्या पुण्याच्या ताईनं आपल्याला साड्या 2 पाठवलेल्या. तुम्हाला बघायच्यात का? तर नक्कीच बघा, मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्या आधी तुमच्यासोबत एक आनंदाची गोष्ट शेअर करते. पनवेलच्या ताईनं स्वप्नात सुद्धा मी विचार केला नाही की काय बोलावं. मला ना त्या ताईंबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पण त्या ताईनं कमीत कमी 20-15 हजाराची पापडाची मिशन घरगुती बानूला बघत मी करू शकते म्हणून त्या ताईनं पापडाची मिशन पाठवते म्हणल्या. एवढा आनंद झाला. त्या ताईंला बानूची माया एवढी येते का नाही की ताई तू बानूला घेऊन ते काम हँडल. हां, मी ते काम करू शकते. पिशव्या पॅकिंग म्हणा, काय म्हणा, ते सगळ्या गोष्टी मी करू शकते. अशा म्हणजे पिशव्याची पण नाही का, कॅरी बॅग हे असतात का नाही, टिश्यू पेपर, ही अशी पण छोट्या छोट्या बानूला बघत मी करू शकते. तेवढंच आमच्या गावात पापड ही तर उन्हाळी भरपूर असते. आणि ती पापड ही सगळं त्याच्यावर म्हणजे वेगळ्या पदार्थाचं पापड होत्या त्याच्यावर. म्हणजे बघा, एक बहीणसुद्धा बहिणीसाठी तेवढं करू शकत नाही. त्या बहिणीनं माझ्यासाठी एवढा मोठा निर्णय घेतला, खास बानूसाठी घेतला. ताई तू एवढ्या लांब आहे, मला तुझी लय म्हणजे हे होतं आहे. एवढं त्या बोलताना माझं मन भरून आलं का नाही. मी ते आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत सांगल म्हणलं. पण म्हणलं चला सगळ्यांसमोर सांगावा. तर आई, त्या पुण्याच्या बानूसाठी कपडे ही त्या ताईनं पाठवलेली, ती मिशन पाठवणार आहेत पापडाची. बानूला बघत म्हणल्या तेवढं करू शकते मी. ताई तू कर, बानूला सोडून नको जात जा. आता एवढे दिवस जाऊ दे, एवढे दिवस काढलंस तू, मस्त तुला हे होतं. देव करो त्या ताईंचं इतकं चांगलं होईन बानूच्या आशीर्वादाने. एका अपंग्याचा आशीर्वाद त्या ताईंच्या बाळांना आणि त्यांना भरभरून असं जाईल. कारण माझ्या मनातनं तेवढ्या वेदना बाहेर येतात का नाही. जेवढं सांगावं त्या ताईंचं, जेवढं बोलावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि ते मी करत मला बाया लावायची बी गरज नाही. मी, माझी आई आणि दीक्षा आम्ही असं मिळून करू शकतोय. देवाच्या दयाने तरी चांगलं माझं झालं, तरी पण मी गरिबी विसरणार नाही. कारण त्या गरिबीची एवढी जाण आहे मला. आणि गरिबीच शिकवतं की श्रीमंत काय असतं. श्रीमंत आले काय म्हणतात, गरिबी आली तर लाजुनी, श्रीमंत आली तर माजुनी, असं एक म्हणणं आहे. तर सांगायचा उद्देश असा आहे माझा की त्या एवढं भारी वाटलं मला, काय बोलावं, माझ्याकडे शब्दच नाही त्या ताईंसाठी बोलायला. पनवेलच्या ताईने एवढं आपल्यासाठी केलंय. आणि नाही तेव्हा मला मदत पण करतात. बानूला पण जी वस्तू पाहिजे ते लगेच पाठवतात. लगेच बानूसाठी कोणत्याही गोष्टी करतात. तर म्हणलं चला, बानू झोपली, उठली बघा बानू. हो का, आताशी उठायला लागली, आई उठवती. तर माझं सांगायचं असं आहे की ते काम मी घरात बसून बानूकडं बघून करू शकते. तर हो का, बानू थँक्यू म्हण त्या माऊला. थँक्यू म्हण. बाय बाय. थँक्यू माऊ.
आशीर्वाद दे त्या माऊला, आशीर्वाद दे. तर बघा बानू उठली, उठल्या तिचं बघणं माझ्याकडं कसं चालू झालं बघा. हा का कशी बघते बघितलं का. तर मला सांगायचं हे आहे की मी माझ्या लेकराला एवढं हो का किती तब्येत कमी झाली बानूची, आणि याच्यात बोर्ड लावायला सुद्धा माझ्या ध्यानात नाही आणायचं, लक्षातच राहत नाही कोणत्या वस्तू. आता मी तर बघा किती खराब झाली. माझं जाऊ देव, मी नाही माझ्या अंगाकडे लक्ष देत, पण एवढंच माझं म्हणणं आहे की माझ्या बानूनं स्वतःच्या पायावर तरी चालावा निदान. तर लवकरच आपण ते करणार आहे, पण अजून 1-1.5 महिना तर टाईम आहे. कारण नंतर बानूला घेऊन खूप लांब जायचं फिरायला. येते ना बानू फिरायला, फिरायला यायचं ना तुला, फिरायला भुर्र जायचं. कुठं भू जायचं. तर चला हेडव आपलं छोटं छोटं टाकणार आहे, कारण नेटचा प्रॉब्लेम आहे. आणि घ्या समजून. आजचं तर हेडव लय थोडा म्हणजे 4 मिनिटाचा टाकला मी, कारण हेडवच पोस्ट माझा होत नव्हता. आणि बघू दाखवते तुम्हाला साड्या कशा वाटल्या त्या पुण्याच्या ताईनं पाठवलेल्या, नक्कीच बघा. तर चला बाय.